आणि आता पाहूयात 9 जिल्ह्यातल्या बातम्या न्यूज टॉप 9 मधून। पिंपळोली वाडी ठरलं ठाणे जिल्ह्यातलं पहिलं मधाचं गाव। खादी ग्रामोद्योग विभागाकडनं पहिलं मधाचं गाव म्हणून घोषित। आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांना यश। सोलापूरच्या माढ्यात शरद पवारांच्या फलकावरती शिंदे गटाच्या माढा लोकसभा संपर्क प्रमुखांचा फोटो। यामुळे संजय कोकाटे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण। परभणीमध्ये ऑटो चालकाची गांधीगिरी। रस्त्यांवरील खड्डे फुलांच्या रांगोळीने सजवले। खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा। नाशिककरांना नवीन वर्षात एका क्लिकवर मिळणार संपूर्ण मालमत्तेची माहिती। नाशिक महापालिकेकडनं 5.5 लाख मालमत्तांचं ड्रोनद्वारे सर्वेक्षण। नांदेडमध्ये अयोध्येतनं आलेल्या अक्षता कलशाची शोभायात्रा। अक्षता कलशाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। नांदेडमध्ये साखर कारखान्यांकडनं ऊस काढणीला उशीर। ऊसात प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकाचं नुकसान। ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल। परभणीमध्ये राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन संपन्न। संमेलनात सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील तत्वज्ञानाची प्रासंगिकता या विषयावरती व्याख्यान। राज्यात लाचखोरीच्या कारवाईत नाशिक विभाग अव्वल। वर्षभरात सर्वाधिक 163 सापळे रचून लाचलुचपत विभागाची यशस्वी कारवाई। तर गोंदियामध्ये पसरली सर्वत्र धुक्याची चादर। काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये थंडीत झाली वाढ। हवामान खात्याचाही अंदाज।